आज वर्तमानपत्रामध्ये दोन बातम्या आहेत. एक बातमी आहे चंद्रपूर जिल्ह्यातील कोळे नावाचा एक शेतकरी, त्यानं 1 लाख रुपयाचं कर्ज काढलेलं होतं. चक्रवाढ व्याजासहित ते 78 लाखापर्यंत सावकारानं करून ठेवलं बेकायदेशीरपणे. त्यानं स्वतःचं घरदार विकलं, शेती जमीन विकली, मोटरसायकल विकली, तरी ते कर्ज फिटलं नाही. त्यानं शेवटी असा निर्णय घेतला की स्वतःची किडनी विकायची आणि कंबोडियामध्ये जाऊन त्यानं किडनी विकली 8 लाख रुपयाला. आता या प्रकरणामध्ये त्या सावकाराला अटक झालेली आहे, ठीक आहे, पण इतका अन्याय सध्या समाजामध्ये सुरू आहे. दुसरी एक बातमी आहे की या महाराष्ट्राचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सरकारी कोट्यातून एक सदनिका घेतली, भावाला एक सदनिका घेतली, 2 फ्लॅट्स घेतले आणि त्याच्यासाठी त्यांनी कमी उत्पन्न गटातील खोटं प्रतिज्ञापत्र दाखल केलं, बोगस प्रमाणपत्र दाखल केलं. इतकंच नव्हे तर या मंत्र्यांना स्वतःच्या मालकीचं घर नाही असं सुद्धा लिहून द्यायला त्यांना लाज वाटली नाही आणि कोर्टाने त्यांना आता 2 वर्षाची शिक्षा कायम केलेली आहे. त्यांना आता या मंत्रिमंडळाला, स्वतःच्याच मंत्र्याला काढल्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळं ही जी बोगसगिरी आहे, ही बोगसगिरी वरूनच आलेली आहे खाली. बोगस बांधकाम कामगार म्हणता म्हणता भाजपवाल्यांनी त्याची प्रेरणा घेतली आणि भारतामध्ये बोगस मतदान करून ते सत्तेवर आले. तर हे सगळं सुरू आहे. त्यामुळे सध्या बांधकाम कामगारांच्या संदर्भातला एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, तो आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे. सध्या जी एक त्यांची एक शृंखला चालू आहे, सतत बांधकाम कामगारांची फसवणूक करायची आणि मधल्यामध्ये पैसे लाटायचे, करोडो रुपये लूट करायची, यामध्ये काय त्यांचा खंड पडलेला नाही आणि एवढ्यानी त्यांचं समाधान होत नाही. त्यांची आसुरी इच्छा म्हणा, विकृती म्हणा अशी आहे. पैसे सगळे कामगारांचे कंत्राटदाराला काढून द्यायचे, पण कामगाराला मात्र एक पै मिळू नये अशी व्यवस्था करायची. त्याने अशी व्यवस्था केली की सुरुवातीला का ओळखपत्र मिळत होतं, पुस्तिका मिळत होती, काही वेळेला त्यांनी कामगारांना कार्डही दिलेलं आहे. कार्ड देणाऱ्या कंत्राटदारांचं भलं करून टाकलं त्यांनी आणि आता कार्ड मिळत नाहीत. आता हे सगळं केल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन आणलं, काही कारण नसताना. आता तुम्ही आम्हाला कार्ड दिलेलं आहे, व्हेरिफिकेशनचा काय संबंध येतोय? भांडी देताना मात्र व्हेरिफिकेशन नाही, डबे देताना मात्र व्हेरिफिकेशन नाही. तुम्ही स्कॉलरशिप मागितला की मग व्हेरिफिकेशन सुरू झालं. तर हे असं आहे, एनकेन प्रकारे तुम्हाला लाभ मिळू नयेत, तुमचा अर्ज कसा फेटाळला जाईल हे बघितलं जातं. म्हणजे जणू काय अर्ज तपासायचे ते फेटाळण्यासाठीच तपासायचे. कायद्यामध्ये नमूद केलेले आहे की बांधकाम कामगारांना ओळखपत्र काढल्यानंतर त्यानं जर लाभासाठी अर्ज केला आणि त्यांच्यामध्ये काही तांत्रिक चुका जर राहून गेल्या तर त्याला ते दुरुस्त करण्याची मुभा दिली पाहिजे, त्याला संधी दिली पाहिजे. हे यांनी कसलीही संधी आता ठेवलेली नाही. खाडकन ते तुमचे कागदपत्र अपुरी आहेत सांगून अर्ज सरळ सरळ फेटाळतात. नव्याने अर्ज करावा लागतो. स्कॉलरशिपची मुदत संपलेली असेल तर अर्ज करता येत नाही आणि हे करत असताना ते फेटाळण्याची ही जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सुद्धा सध्या कारस्थान झालं पाहिजे आणि आमचं मागणं असं आहे की त्याच्यामध्ये चौकशी झाली पाहिजे. म्हणजे सरळ सगळीकडे असं आहे की जे पैसे देतील, कमिशन देतील, टक्केवारी देतील, त्यांचे अर्ज मंजूर करायचे. जे काहीच देणार नाहीत, प्रामाणिकपणे अर्ज केलेला आहे आणि वाट पाहतायत अर्ज मंजूर होण्याची, त्यांचा अर्ज बरोबर जरी असला तरी सुद्धा फेटाळला जातो. काहीही बनावट कारण देऊन फेटाळला जातो. गल्लीच लिहिली नाही, अर्जच दिसला नाही, पासबुकमध्ये दोष आहे, असं काय वाटेल ते त्याच्यामध्ये सांगून, स्पेलिंगमध्ये चूक आहे, असं सगळीकडे आता सगळं सुरू आहे.
यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर तुम्ही आमचा अर्ज फेटाळत असताना कायद्यामध्ये आहे की कामगारांना संधी दिली पाहिजे, बचावाची संधी दिली पाहिजे, दुरुस्त करण्याची संधी दिली पाहिजे, ते त्यांनी काढून घेतलेलं आहे, हे चुकीचं आहे, हा गुन्हा आहे. एवढ्याच कारणासाठी गुन्हा नाही तर आता त्यांनी असं सुरू केलेलं आहे की कायदा प्रत्येक मोडायचाच, त्यांच्या दृष्टीनं कायदा मोडायसाठीच आहे. कायदा आम्ही पाळायचा, त्यांनी मात्र मोडायचं. म्हणजे आता त्यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू झालेला आहे, तो अंमलात आणायचं काम त्यांचं आहे. पण त्यांनी काहीही केलं नाही, अंमलात आणलेला नाही. आणि एवढंच नव्हे तर गंमत अशी आहे की 3 महिन्यात अर्ज मंजूर करा, निकाली काढा असा सरकारनं आदेश केल्यानंतर सुद्धा हे कर्मचारी, ही यांची वेबसाईट जी आहे किंवा ऑनलाईन काम आहे, 6 महिन्यानंतरच्या तारखा द्यायला लागलेत. हे देण्याचा त्यांना अधिकार नाही. ज्यांनी कोणी हे दिलं असेल त्यांना प्रत्येकी 5,000 रुपये दंड झाला पाहिजे त्यांच्या कायद्याप्रमाणे, आमच्या कायद्याप्रमाणे नाही. तर हा त्याच्यामध्ये भाग आहे. त्याच्यानंतर आता आम्ही सोमवारी 15 डिसेंबर 2025ला पुण्यामध्ये जाऊन महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे जे राज्य सचिव आहेत श्री सुधाकर तेलंग यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली. ते म्हटले कायदा अंमलात आलेला आहे, बरोबर आहे, या कायद्याची अंमलबजावणी का होत नाही यासाठी आम्ही अप्पर कामगार आयुक्तांना बोलवून घेऊन त्यांच्याशी चर्चा करू. त्यांना आम्ही सांगितलं की 6 महिन्याच्या पुढच्या तारीखा मिळालेल्या आहेत, तेही त्यांना कागदपत्र दिली आणि या पद्धतीने त्यांच्याशी चर्चा केली. त्याने आम्हाला सांगितलं की 15 दिवसाच्या आत त्यांना आम्ही बोलवून घेऊ आणि याची कारवाई करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही 15 दिवसानंतर परत येऊ. हे झालेलं आहे. आता यामध्ये कामगारांनी काय करायचं, कार्यकर्त्यांनी काय करायचं, संघटनेने काय करायचं, हे कोणच त्याच्यामध्ये लक्ष द्यायला तयार नाही. म्हणजे प्रतिक्रिया व्हॉट्सअपवर देत नाहीत, समजून घेत नाहीत की हा जो कायदा आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, त्या कायद्याचा अर्थ काय, त्यांनी हमी दिलेली आहे 3 महिन्याच्या आत कुठलेही अर्ज मंजूर करण्याची. काहीला 1 महिन्याची मुदत आहे, काहीला 2 महिन्याची मुदत आहे. आणि ही जी हमी आहे ती त्यांनी जर पूर्ण केली नाही, त्याच्यामध्ये त्यांच्यात दोष असेल तर त्यांना 5,000चा दंड होणार आहे. हे पहिल्यांदाच असं घडतंय की हा हमी कायदा लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्यावर जबाबदारी आलेली आहे की त्यांना याच्याबद्दल जाब द्यावा लागेल. याच्यापूर्वी तो जाब देता येत नव्हता, म्हणजे जाब त्यांच्याकडे विचारायला येत नव्हता अशी स्थिती होती. त्यामुळं आता सर्व कार्यकर्त्यांनी, कामगारांनी हा जो कायदा लागू झालेला आहे त्याच्यासाठी अर्ज करायला पाहिजे. अर्ज कसा करायला पाहिजे, कसाही तुम्ही अर्ज करा चालेल, फक्त तो दाखवायला पाहिजे, दाखल केला पाहिजे, त्याची पोच घेतली पाहिजे. अर्जाचा मजकूर आहे तुमचं नाव, गाव, पत्ता, तुमचा NH नंबर, काय अन्याय झालेला आहे, काय काम झालेलं नाही, आणि वर असं लिहायचं की तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा हक्क हमी कायद्याअंतर्गत कारवाई करावी. असं तुम्ही त्याच्यामध्ये जर काही सुरुवातीलाच लिहिलं तर तो अर्ज त्यांना केराच्या टोपलीत टाकता येणार नाही. 1 महिन्यानंतर तेच पोच घेऊन तुम्ही अपील करू शकता आणि दुसऱ्या अपीलमध्ये त्यांना 5,000 रुपयाचा दंड होतो. हे त्यांना करावं लागेल, कायद्यामध्ये तरतूद आहे. हा कायदा त्यांनी अंमलातच आणायचं नाही, आतापासूनच कारस्थान केलेलं आहे. पण जर कामगार झोपले हे समजूनच घेतलं नाही तर तसंच होणार, ते म्हणतायत तसं. म्हणून अर्ज केला पाहिजे, अर्जाची पोच घ्या, त्याच्याबद्दल काही अडचण आल्या तर आमच्याशी संपर्क करा, आम्ही तुम्हाला अर्जाचे नमुने देऊ, आम्ही तुम्हाला काही मदत असेल तर ती मदत करू. आणि या पद्धतीने अर्ज जर दाखल केले तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे, भांडी मिळाली, पेट्या मिळाल्या,
पेट्या बी गेल्या, आता डबे आलेले आहेत, आणि काहीतरी द्यायचं त्यांच्या डोक्यात आहे. कुठल्या कंत्राटदाराचं आणखीन भलं करणार आहेत माहिती नाही. त्यामुळं काही जण जे आहेत ते वाट बघत बसलेत, आणि उरलेले जे पैसे आहेत ते याच्या पुढे ज्या वस्तू देणार आहेत त्याला पुरणार आहेत का नाही हे त्यांना माहिती आहे. ते सांगायला तयार नाही किती पैसे शिल्लक आहेत, काय होणार आहे, कसं होणार आहे. आतापर्यंत 26,000 कोटी रुपये जमलेले आहेत उपकरामधून. त्यातले त्यांनी 21 ते 22,000 कोटीपर्यंत पैसे संपवलेले आहेत. एवढी मोठी रक्कम आहे, एवढं मोठे श्रीमंत आहे हे मंडळ, सगळ्या भारतातलं एक श्रीमंत मंडळ आहे, आणि एवढा गफला झालेला आहे. इतका कायदा यामध्ये बुडवला गेलेला आहे, तरी सुद्धा या महाराष्ट्रातले विरोधी पक्षवाले झोपलेले आहेत याचंच वाईट वाटतं. आणि ते प्रश्न हा उपस्थित करत नाहीत. याच्यासारखं दुसरं कुठं दुर्दैव नाही. तर तुम्ही अर्ज करा, अर्जाचे नमुने घ्या. आता सगळे लाखो अर्ज जे पेंडिंग आहेत ते मंजूर करून घेणे हाच एक विषय आहे. आणि त्याच्यामध्ये जे दोषी असतील की त्यांना जरब बसली पाहिजे. तुम्ही तपासा ना अर्ज. 2 अर्ज घ्या, जे मंजूर केले तो अर्ज काढून बघा, जे नामंजूर केले ते अर्ज काढून बघा. 100% अर्ज बरोबर असून सुद्धा ते फेटाळतात. हे सुद्धा सुरू आहे. हे ज्यांनी केलेलं आहे त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, त्याची तपासणी व्हायला पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे. हे सुद्धा याच्यासाठी सुद्धा बांधकाम कामगारांनी आता आवाज उठवला पाहिजे. आमची जी क्षमता आहे त्याच्यानुसार आम्ही किती केसेस घालायचे. आता 2 केसेस घातलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये 4-5 केसेस चालू आहेत. आणि आता याच्या पुढे केसेससाठी खर्चाला तुम्ही उदार मताने काही रक्कम द्यावी असं अपील अनेक वेळा करून सुद्धा काही लोकांच्यावर परिणाम होताना दिसून येत नाही. त्यामुळं आम्ही जेवढं आमची ताकद आहे तेवढ्या 2 केसेस दाखल केल्या. आता अजूनही 2 केसेस खरं म्हणजे दाखल व्हायला पाहिजेत. एक आहे की हे ऑनलाईन कामातला गोंधळ, त्या कंपनीला शिक्षा झाली पाहिजे. वर्षाला 500 कोटी रुपये घेऊन सुद्धा 15 लाख 20 लाख अर्ज पेंडिंग आहेत. म्हणजे त्या कंपनीचं यांनी दिवाळ वाजवलेलं आहे. या कंपनीकडनं या ऑनलाईन कंपनीवाल्यांच्याकडे मलिदा घेतल्यामुळे हे मंडळ, हे सरकार त्याला काही बोलत नाही, आणि फरफट मात्र बांधकाम कामगारांची सुरू आहे. तर या सर्वांबद्दल तुम्ही अर्ज करा. अर्जाबद्दल माहिती विचारा, आम्ही जरूर तुम्हाला माहिती देऊ. आणि 15 दिवसानंतर आपण पुढं काय करायचं ते ठरवू. आता निवडणुका असल्यामुळे ही अर्जाची प्रक्रिया पूर्ण करणं ही कामं आपण करावीत. तुम्हाला माहितीच असेल की आम्ही हायकोर्टमध्ये जाऊन आचारसंहिता काळामध्ये सुद्धा बांधकाम कामगारांचं काम चालू ठेवलं पाहिजे हा विजय मिळवलेला आहे. आणि त्यामुळं आचारसंहिता लागू झाल्यावर सुद्धा बांधकामाचं काम त्यांना बंद करता आलेलं नाही. पण चावटपणा असा आहे की वरून सूचना आहेत, तुम्ही कामच करू नका, हे चालू आहे, आणि त्यांना कोणी विचारणार नाही अशी सगळी स्थिती आहे. तर त्यामुळे की आचारसंहिता काळात सुद्धा आपली ही कामं त्याच्यामुळं चालू आहेत. आपण विजय मिळवलेला आहे. आणि यापुढे सुद्धा त्याच केसमध्ये आपण ऑनलाईन कामाबद्दल सुद्धा विजय मिळवलेला होता की ते सगळं काम बंद केलं होतं, त्यांना परत सुरू करावं लागलं. त्यातले अजून अनेक काही प्रश्न आहेत. तर आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्याच्यासाठी आपली कुठलीही बंधनं नाहीत, कुठलीही दादागिरी नाही. स्वेच्छेने एक हे मुक्त व्यासपीठ आहे कृती समितीचं. त्याच्यात तुम्ही सहभागी व्हा आणि या चळवळीसाठी उदार अंतःकरणाने आर्थिक मदत करा, शक्य असेल तेवढी. मी शंकर पुजारी, माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. या मोबाईल क्रमांकावर तुम्ही गुगल पे किंवा फोन पे करू शकता. हे जे यूट्यूब चॅनल आहे ते विनामूल्य आहे, ते तुम्ही सबस्क्राईब करावं. आतापर्यंत 19 लाखापेक्षा जास्त जनतेने हे यूट्यूब बघितलेले आहेत. 13,000पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. तर तुम्ही सुद्धा हे तुमचं स्वतःचं चॅनल म्हणून समर्थन करा, या चॅनलला मजबूत करा आणि बांधकाम कामगारांची झूट जबरदस्त बनवा, एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद.